त्यानंतर मला दोडक्याची भाजी बनवायची होती. तर मी सर्वात आधी एक दोडका घेतला, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर तो छोट्या-छोट्या बारीक कापमध्ये कट करून घेतला. त्यानंतर कांदा कट केला, थोडं लसण पाकळ्या घेतल्या, त्या सुद्धा सोलून कट केल्या. एक पॅन ठेवलं, पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा आणि मोहरी छान प्रकारे तडतडायला लागली. त्यानंतर कांदा टाकला. कांदा छान प्रकारे झाल्यानंतर त्यामध्ये थोडी शिमला मिरची होती ती सुद्धा टाकली आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि घरगुती मसाला टाकला. ते छान परतून घेतलं. ते झाल्यानंतर त्यामध्ये भिजत टाकलेली जी मुगाची डाळ होती ती टाकली आणि वरून छान दोडक्याचे काप टाकून घेतले. ते 15 ते 20 मिनिट होऊन दिलं आणि दोडकाची भाजी तयार केली. दोडक्याच्या भाजीचे बरेचसे फायदे असतात आणि दोडक्याची भाजी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण त्यामध्ये पोषण मूल्य भरपूर असतात. दोडक्यात फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. दोडका शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते. ही भाजी हलकी व कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात उपयोगी पडते. उन्हाळ्यात भाजी शरीराला थंडावा देते, उष्णतेपासून बचाव करते. मधुमेह असणाऱ्यांसाठी ही भाजी फायदेशीर असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दोडक्यात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेची चमक टिकवतात. केस गळती कमी करण्यास मदत करते आणि दोडक्यात व्हिटॅमिन ए असते, डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. असेच बरेचसे फायदे या दोडक्याच्या भाजीचे आहेत. खायला सुद्धा